नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुशल देशपांडे डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतो प्रश्न, तो प्रश्न म्हणजे नेमकं MPSC कोण देऊ शकतो, बरोबर ना? आता कोण देऊ शकतो म्हणजे काय? मी देऊ शकतो, तो देऊ शकते, ती देऊ शकते, हा काही प्रश्न आहे का? तर नाहीये. मग तुम्ही म्हणाल की काय मास्तर नेमकं हे काय टाकले नवीन व्हिडिओ तुम्ही? तर लक्षात घ्या, MPSC कोण देऊ शकतं याचा अर्थ तुम्हाला MPSC साठी नेमकं शैक्षणिक वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा काय असावी या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. बघा मित्रांनो, MPSCने आपल्याला वयाची 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर MPSC देता येते असं सांगितलेलं आहे. UPSCने वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला UPSC देता येतं असं सांगितलेलं आहे. मग नेमकं आपल्याला MPSC म्हणते की डिग्री पाहिजे आणि वय 19 पूर्ण असलं तरी चालेल. मग 19 पूर्ण वयामध्ये डिग्री पूर्ण होते का? प्रश्न आहे ना हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आजपर्यंत कधी आला नसेल तर तो लक्षात घ्या, हा प्रश्न यायला पाहिजे. आणि जर आला असेल तर त्याचं उत्तर परफेक्ट या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे दोघांसाठीही हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जर 10वी करत असाल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार. त्यामध्ये तुमचं वर्ष वाचेल आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दिवसांमध्ये परीक्षा पास होता येईल. जास्त बर्डन तुमच्यावर राहणार नाही की माझं वय वाढतंय याचं. तुम्ही वयाच्या 20व्या 21व्या वर्षी MPSC पास होऊन एखादी पोस्ट हातात घेऊ शकतात, त्या पोस्टवरती काम करू शकतात. मित्रांनो, हे करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला फायदा नक्कीच होईल. शिवाय आपले 10वी 12वीचे मित्र, खास करून 10वीचे मित्र ज्यांना MPSC करायची आहे, ज्यांना उद्याच्याला अधिकारी व्हायचं आहे, त्यांच्यापर्यंत मात्र नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, कारण याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त होणार आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, यातला महत्त्वाचा मुद्दा काय? तर यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाबा रे, मला काय करायचंय? मला करायची आहे MPSC. पण ही जी MPSC आहे ती MPSC करताना मला काय सांगितलेलं आहे की वयोमर्यादा जी आहे, काय सांगितलेलं आहे? वयोमर्यादा किती सांगितलेली मला? तर वयोमर्यादा मला सांगितलेली आहे 19 वर्ष, बरोबर आहे. परंतु मला अजून सांगितलेलं आहे की शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक काय सांगितलेलं आहे बघा, वयोमर्यादा. त्याचप्रमाणे अजून काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर आपल्याला सांगितलेलं आहे शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता काय सांगितलेली आहे? पदवी. मग खरंच माझी पदवी ही 19व्या वर्षामध्ये पूर्ण होते का? तर बिलकुल होत नाही, कारण पदवीला 3 वर्ष लागतात. म्हणजे लक्षात घ्या, 12वी पर्यंत तुमचं वय असतं 18, त्यानंतर पुन्हा 3 वर्ष. याचा अर्थ तुमचं वय किती होतं? तुमचं वय होतं 21 आणि त्याच्यानंतर मग तुम्ही MPSC करणार, बरोबर आहे. परंतु इथं मात्र MPSC सांगते की बाबा तुम्हाला वय 19 पूर्ण असलं तरी चालू शकतं. मग हे कसं काय? आणि जर समजा हे खरंच होत असेल, MPSC सांगते म्हणजे ती खोटं बोलणार नाहीये, ती खरंच बोलणार आहे. मग जर खरंच हे सांगत असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला तुमची साधारणपणे 2 वर्ष ही एक्स्ट्रा मिळतात. किती मिळतात? 2 वर्ष ही तुम्हाला काय मिळतात? एक्स्ट्रा मिळतात. तुम्हाला जास्त बर्डन येत नाही आणि तुम्ही तुमची परीक्षा सहज पद्धतीने पास होतात. मग जर सहज पद्धतीने तुम्ही ही परीक्षा पास होणार असेल तर यासाठी नेमकं काय करायचंय? यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. काय करायची आहे बघा, तुम्ही तुमची 10वी पूर्ण केलेली आहे, 10वी पूर्ण केलेली आहे, बरोबर आहे. 10वी पूर्ण केली आणि आता तुम्ही ठरवलेलं आहे की बाबा मला काय करायचंय? मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, मला MPSC करायची आहे, बरोबर आहे. मग तुमची 10वी पूर्ण आहे, तुम्हाला आता MPSC करायची आहे, तर तुम्हाला एक काम करायचंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ओपन युनिव्हर्सिटी आहे. काय आहे? ओपन युनिव्हर्सिटी. ज्या युनिव्हर्सिटीचं नाव आपण बहुधा अनेकदा ऐकलेलं आहे, ज्याचं नाव आहे YCMOU, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. ओके, YCMOU. तर हे जी युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो, ही युनिव्हर्सिटी तुम्हाला यासाठी खास करून मदत करणार आहे. युनिव्हर्सिटी मूळतः कुठं आहे? तर ही आहे नाशिकमध्ये, परंतु याच्या ब्रँचेस आणि याचे अभ्यास केंद्र आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र सापडतात. या अभ्यास केंद्रावर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी 10वी नंतर एक काय असती? तर एक पूर्व परीक्षा असते. ती पूर्व परीक्षा देता येते. ही जी पूर्व परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा तुम्ही द्यायची. ती परीक्षा तुम्ही पास झालात की तुम्हाला डायरेक्ट काय होतं? डायरेक्ट पदवीला ऍडमिशन मिळते. पदवीला ऍडमिशन मिळते. ओके, मग तुम्हाला पदवीला एकदा काय ऍडमिशन मिळाली की मग तुमचं काम काय आहे बघा, 10वी तुमची पूर्ण झाली वयाच्या कितव्या वर्षी? वयाच्या 16व्या वर्षी, बरोबर आहे. मग 16व्या वर्षी तुमची
10वी पूर्ण झाली, पुढे पूर्व परीक्षा दिली, पदवी केली. पदवी किती वर्षांची? पदवी 3 वर्षांची. म्हणजेच 16 + 3 = किती? 19. म्हणजेच तुमचं 19 वर्ष पूर्ण होताना तुमची डिग्री ही पूर्ण झालेली असते. मग 19व्या वर्षी तुमची डिग्री पूर्ण, 19 वर्ष पूर्ण, आणि त्या दरम्यान तुम्ही जर MPSC दिली आणि परीक्षा पास झालात तर तुम्ही 20व्या वर्षी एखाद्या पोस्टवरती काम करणार. लक्षात घ्या. त्यामुळे 20व्या वर्षी जर पोस्टवर काम करायचं असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडचे जे 10वीतले मुलं आहेत त्या सगळ्या मुलांपर्यंत हा शेअर करा आणि नक्कीच 10वीतल्या मुलांनी याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे जर आपल्याला MPSC करायची तर वेळीच डिसिजन घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारे ह्याचा फायदा काय होणार आहे लक्षात घ्या. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होणार आहे तो तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे. एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे. ओके, एक्स्ट्रा टाइम तुम्हाला किती मिळणार आहे तर लक्षात घ्या. तुम्हाला डिग्री जी आहे त्या डिग्रीचे जे 3 इयर आहेत म्हणजे 3 वर्ष ते तुम्हाला मिळणार, प्लस तुम्हाला अजून 2 वर्ष मिळणार. आणि मित्रांनो या एकूण 5 वर्षामध्ये तुम्ही आरामात MPSC परीक्षा पास होणार का नाही? तो होणारच. जर 5-5 वर्ष तुम्ही MPSC होत नाहीयेत मग तुमचा काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्हाला ही परीक्षा पास व्हायची असेल आणि तुम्ही 10वीतले असाल तर तुम्ही याचा नक्कीच वापर करा. म्हणजे तुम्हाला 100% तुमच्या परीक्षेमध्ये लवकरात लवकर यश मिळेल आणि तुम्ही मित्रांनो 20व्या वर्षी, बरोबर 20व्या वर्षी तुम्ही काय होणार? तुम्ही एखादे अधिकारी होणार. ओके, त्यामुळे 20व्या वर्षी जर अधिकारी व्हायचे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नक्कीच याच्यावरती जोरदार पद्धतीने काम करा. तयारी आत्तापासून करा. बाकी मित्रांनो सर्वांना शुभेच्छा. आणि याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगू इच्छितो ती म्हणजे आपण याच आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही परीक्षा किंवा ही बॅच लॉन्च केलेली आहे जी 26 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. ज्या बॅचचं वैशिष्ट्य ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असाल तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, त्याचप्रमाणे लेक्चर मिस झाल्यानंतर अनलिमिटेड वेळा तुम्ही तो पाहू शकतात आणि व्हिडिओ डाउनलोडिंगची सुविधा असणार आहे. आणि हे सर्व केवळ तुम्हाला मिळणार आहे 1500 या रुपयांमध्ये. जर तुम्ही हे नक्कीच म्हणजे तुमच्या फायद्याचं आहे, जर तुम्ही याचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो परीक्षा पास होता येणार आहे. ओके, सो मित्रांनो गुड बाय. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत जय हिंद.